नमस्कार. आज पाहूया आपण कारल्याची भाजी. त्यासाठी 4 कारली पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत. कारल्याचा मागचा पुढचा भाग बाजूला करून कारली गोल आकारात चिरून घेतली आहेत. आता आपण सर्व कारली याप्रमाणे गोल आकारात चिरून घेऊया व त्यामधील ज्या बिया आहेत त्या बिया बाजूला करून घेऊ, कारण त्या निब्बर असतात. भाजीत त्यावेळेस त्या दाताखाली येऊन पचकन निब्बर लागू शकतात, म्हणून त्या सर्व बिया बाजूला काढून घेऊया. आता सर्व कारली ही चिरलेली कारली सर्व एका बाउलमध्ये घेऊन आपण त्याला मीठ लावून एका साईडला 10-15 मिनिटासाठी ठेवून देऊया, कारण त्यामुळे कारल्यातील जी कडूपणा आहे तो कमी होतो. आता ही कारली आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया. ते माझ्याकडून मिस झालं आहे ते. व फोडणीसाठी आता गॅसवर एक कढई ठेवून घेऊया. धुण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता पण तो डिलीट झाला आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यात जिरे, मोहरी व लसूण टाकून घेऊया. कारल्याची भाजी ही चवीला कडू लागत असल्यामुळे अनेक जणांना ती खाण्यासाठी आवडत नाही, पण या प्रकारे कारल्याची भाजी जर केली ती अजिबात कडवट लागत नाही व आपण ती वारंवार करून खाऊ शकतो. या कारल्याच्या भाजीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा चिंच किंवा गुळाचा वापर केलेला नाही, तरी पण ही भाजी अजिबात कडवट होत नाही. या भाजीसाठी आपल्याला खूप सारं साहित्य लागतं असंही नाही. अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण साध्या सोप्या पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवू शकतो. आता बघा, हे आपलं मोहरी, जिरे व टाकलेला लसूण चांगला लालसर पडला. त्यात आपण हे घेतलेले कारले टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. हे कारले चांगले मऊ होईपर्यंत परतायचे, त्यामुळे काय होतं, त्यातील कडूपणा कमी होतो. त्यानंतर त्यात आपण शेंगदाण्याचं कूट, यात आता लाल तिखट व घरचा केलेला गरम मसाला, मी बाहेरचा मसाला वापरत नाही, तरी घरीच केलेला काळा गरम मसाला वापरते, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व थोडं शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून कारलं चांगलं परतून घ्या व त्यानंतर चमच्याने त्याला एकजीव होईपर्यंत हलवून घ्या व त्यानंतर त्यावर एक प्लेट झाकून 10-15 मिनिटासाठी हे कारलं चांगलं मंद आचेवर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. 10-15 मिनिटांनंतर हे कारलं पहा किती छान शिजलं आहे. आता हे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया व चपाती किंवा भाकरीसोबत हे तुम्ही खाऊ शकता. खरं सांगते तुम्हाला, याचा एकही तुकडा असा कडवट लागत नाही.